नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत 17,450 पदासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होणार आहे। या संदर्भाचं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली होती, तर ती अद्यापपर्यंत जाहिरात प्रकाशित झाली नाही। आता नव्याने ही पदभरती केव्हा प्रकाशित होणार आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं केव्हापासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरुवात होणार आहे, नेमकी आजच्या तारखेमधली अपडेट काय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा एकही पॉईंट मिस होणार नाही आणि नंतर परत तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करता की सर भरती प्रक्रियेची मला लिंक सेंड करा। ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसेल एस टी महामंडळाच्या, तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता। व्हॉट्सअप मॅसेज करताना एक काळजी घ्या, सर्वांनी एस टी महामंडळ किंवा MSRT असं टाईप करा जेणेकरून मला त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करता येईल। परत एकदा नंबर रिपीट करतोय, 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता। आता सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्र राज्याचे जे काही परिवहन मंडळ आहे तर त्या मंडळाच्या अंतर्गत 17,450 पदासंदर्भाची वाहन चालक, त्यानंतर चालक आणि सहाय्यक या तीन पदासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात निघणार अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती। 2 ऑक्टोबरला निविदा प्रकाशित होईल अशा प्रकारची माहिती होती, पण अद्यापर्यंत ती काही प्रोसेस झाली नाही। तर त्याचं मेन रिझन आहे, एक रिझन आहे की बरेचसे विद्यार्थी असतील, बरेचसे संघटना असतील, बरेचसे क्लासवाले असतील, तर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत तर त्यांना विनंती केली की ही जी पदभरती आहे 17,450 पदासंदर्भाची, ही पदभरती कंत्राटी पद्धतीने तुम्ही न करता तर ती परमनंट पदासंदर्भाची करण्यात यावी। आता ही पदभरती कशासाठी होत आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही महामंडळामध्ये नवीन बसेस येत आहेत तर त्यासाठी कर्मचारी तुटवडा पडतो, म्हणून ही नवीन पदभरती होत आहे। तर ही कंत्राटी पद्धती म्हणजे ही जी पदभरती निघणार होती तर ही 3 वर्षाची कंत्राटी पद्धतीने होती, तर ती न करता तुम्ही आता परमनंट पदासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात करा अशा सर्व विद्यार्थ्यांची मागणी होती। आणि त्या मागणीस्तव महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी त्यांच्या मंडळाच्या मार्फत तर ते राज्य सरकारला एक प्रस्ताव सेंड केलेला आहे की 17,450 पदासंदर्भाची जी काही कंत्राटी पदभरती आहे तर ती कंत्राटी पदभरती आता न करता परमनंट पदासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात करण्यासंदर्भाची सरकारने आम्हाला मान्यता द्यावी अशा प्रकारची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती। तर त्यामुळे या ठिकाणी ही पदभरती आता जी कंत्राटी आहे तर ती कंत्राटी पद्धतीची निविदा अद्यापपर्यंत प्रकाशित झालेली नाही। त्यानंतर दुसरा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की आता ही जी कंत्राटी पदभरती आहे तर ती आता पूर्णपणे कॅन्सल करण्यात आली आहे का, तर नाही। तर आता काय होणार आहे, 2026ला ज्यावेळेस जर एखाद्या वेळेस महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र राज्याचे जे काही परिवहन मंत्री आहेत त्यांनी जो प्रस्ताव मांडला तर तो प्रस्ताव जर लवकरात लवकर जर मंजूर झाला, जर त्या प्रस्तावाला जर मान्यता जर दिली म्हणजे परमनंट पदासंदर्भात, तर लवकरच पूर्णपणे परमनंट पदासंदर्भाची पदभरतीची जाहिरात प्रकाशित होईल। पण जर समजा महाराष्ट्र सरकारने जर परमनंट पदासाठी जर मान्यता दिली नाही, जर मान्यतेला जर लेट दिला किंवा मान्यता जर उशिरा जरी मिळाली तर तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी करार पद्धतीने कामगार पदभरती संदर्भाची जाहिरात प्रकाशित होईल। पण त्यासाठी सुद्धा साधारणतः तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ आहे, म्हणजे अजूनपर्यंत ही पदभरती सुरुवात झालेली नाही, लिंकसुद्धा आलेली नाही। बरेचसे मला विद्यार्थी मॅसेज करतात, व्हॉट्सअप मॅसेज करतात की सर ऑनलाईन पद्धतीने आम्हाला फॉर्म भरायचा आहे तर त्या फॉर्म संदर्भाची लिंक सेंड करा अशा प्रकारे आपल्या नंबरला बरेचसे व्हॉट्सअप मॅसेज करतात किंवा व्हॉट्सअपमध्ये चर्चा करतात। तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। अद्यापर्यंत परमनंट पदासंदर्भात असेल किंवा कंत्राटी पदभरती संदर्भात असेल अद्यापर्यंत कसल्याच प्रकारची जाहिरात प्रकाशित झाली नाही। ज्यावेळेस प्रत्यक्षात जाहिरात प्रकाशित होईल त्यावेळेसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया। शक्यतो ही पदभरती आता परमनंट स्वरूपात या ठिकाणी भरती प्रक्रियेची जाहिरात दिपोळीच्या नंतर या ठिकाणी निघणार आहे, त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी राहा। मराठी असेल, इंग्रजी असेल, अंकगणित असेल आणि महत्त्वपूर्ण GKचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी राहा। वेळ आहे, 2 महिने तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता। आपल्यासोबत जोडून राहा। काही प्रश्न असतील भरती संदर्भात, पात्रता काय असेल, त्यानंतर निवड कशा पद्धतीने होईल, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कंत्राटी पद्धतीने कशा प्रकारे भरती केली जाईल, परीक्षा घेतली जाईल का, ड्रायव्हिंग लायसन कशा पद्धतीने काढावं, त्यानंतर कंडक्टरचा बॅच बिल्ला कशा पद्धतीने काढावा, या सर्व प्रश्नासाठी आपण आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप मॅसेज करू शकता। शक्यतो तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला लवकर रिप्लाय मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही
जर एस टी महामंडळाच्या अजूनपर्यंत आपल्या ग्रुपमध्ये जर जॉईन झाले नसेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती, जेणेकरून बरेचसे विद्यार्थी मॅसेज कॉल थांबतील. तर त्यामुळे आपण एक हा व्हिडिओ तयार केला आहे. काही प्रश्न असतील अजूनही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या जवळच्या मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन त्यांना मिळेल. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.